इथे कुठेतरी चुका जर करत असतील गोलंदाज तर ह्याच धावा त्यांना शेवटच्या मध्ये खूप महागडं पडू शकतात. एकदा यावेळेस हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षण येतात. बघा तर झेल होतोय की नाही आणि या ठिकाणी झेल घ्यायला होतं मग झेल या ठिकाणी सुटला जातोय. रनअप मध्ये हा झेल घेतला असता एक महत्वाचा चांगला फलंदाज बाद झाला असता. कावड संघाचा वरती इथे झेल रनअप मध्ये सोडलेला आहे. एक्स्ट्रा बॉल संघाचे जे क्षेत्ररक्षण तिथे आपण बघतोय जवळजवळ 3 क्षेत्ररक्षण गेले होते. हा झेल सुटतोय. धावसंख्येवरती नजर टाकली. धावसंख्या आपण बघितल्या 11 धावा 11 रन्स फॉर द लॉस ऑफ विकेट इन द फर्स्ट ओव्हर. पहिली षटक हे चालू असताना धावसंख्या आपण बघितली 11 धावा बिनबाद. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या धावा आपण बघतात 11 धावा. हो यावेळेला बघायचं आहे 30 सेकंडच्या आतमध्ये मोठी विकेट या ठिकाणी मिळालेली आहे आणि हीच विकेट महत्वाची एक्स्ट्रा मोडी संघाला आणि महत्वाचा चांगला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विशाल सात्विक या ठिकाणी चांगली खेळी करत असताना फलंदाज बाद झालेला आहे. 30 सेकंडच्या आतमध्ये आपण बघितला हा चांगला झेल घेतलेला आहे क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि महत्वाचा चांगला फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र इथे आपण बघायचं आहे कुठल्या फलंदाजाला पाठवलं जातंय. चांगली विकेट्स मिळालेली आहे या ठिकाणी. उत्साह वाढला जातोय गोलंदाजाचा. भोईर हा गोलंदाज मार्कवर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना जरी त्यांनी वाईट चेंडू टाकले परंतु इथे विकेट मात्र चांगली त्याला मिळालेली आहे. मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी करत असताना पुन्हा एकदा बॅटर नव्याने या ठिकाणी येतोय. गोलंदाज मार्कवर महत्वाचं विकेट्स या ठिकाणी बाद झालेला आहे. विशाल सात्वी त्याच्यानंतर इथे दुसरा फलंदाज झालेला आहे. बघायचं आहे लॉंग ऑनच्या मध्ये मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि 4 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 16च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 16 धावा. इथे मोठे फटके जर येतात तर धावसंख्याचा चांगला वेग वाढू शकते कारण की 4 षटकांचा सामना असल्या कारण तुम्हाला 40च्या पलीकडे ही धावसंख्या नेणं गरजेचं आहे. तर एक चांगला स्कोर आपण बघू शकतात. इथे धावा जर कमी जर आल्या या स्कोरबोर्ड वरती तर त्याचा परिणाम नक्कीच पाहायला मिळेल. शहरापासून दूर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र इथं पुन्हा एकदा झेल या ठिकाणी सोडलेला आहे. झेल आतापर्यंत जर बघितलं या क्षेत्ररक्षणाने मला वाटतं 2 झेल सोडलेले आहेत. षटक या ठिकाणी समाप्त झालेले आहेत. पहिली षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण जर बघितली धावसंख्या आहे 18 वर 1 विकेट्स मध्ये धावसंख्या 18 असताना 1 गडीच्या मोबदल्यामध्ये सदान स्मृती कामोड संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 18 धावा. धावफलकावर आपण बघतोय षटक संपलं जातं पहिलं. अजून येणारे आपण बघितलं 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये जवळजवळ चांगली बॅटिंग तुम्हाला करावं लागेल. चांगली फलंदाजी करावं लागेल. राज भोईर येतोय गोलंदाज मार्कवर. लेफ्ट राऊंड पॅच पण आपण बघतोय स्ट्रायकेनकडे. रोशन उंबरसडा हा बॅटर स्ट्रायकेनकडे आपण बघतात. चांगल्या बॅटीने आडव्याटीचा जरूर प्रयत्न केला जातोय आणि मिळतात या 4 धावा आणि 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
22च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे. 22 रन्स इंडिया स्कोरवरती धावा आपण बघतोय, 22 धावा. चौकाराने धावा 22 वर जाऊन पोहोचलेले आहे. पुन्हा एकदा गोलंदाज होईल. स्टंप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र शरीरापासून दूर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतो. एक धाव ठिकाणी कंप्लीट पूर्ण केली जाते, मात्र कॉल केला जातो. एकच धाव मिळेल, एकच धाववरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचते 23च्या घरामध्ये. धावसंख्या 13 धावा. सायंकाळच्या सत्रामध्ये काही थोड्याच वेळात या ठिकाणी काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. या स्पर्धेला भरपूर जणांनी सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. ज्या ध्यानशीर व्यक्तीने या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी मला एकतर चांगलं पाहायला या ठिकाणी मिळतंय. गजानन स्मृती सावंतपाडा यांनी आयोजित केली स्पर्धा आहे. स्टंपच्या बाहेर चेंडू आणि पंच सांगतायत की या ठिकाणी खराब चेंडू आहे आणि अवांतर धाव मिळते खराबच्या रूपाने. धावसंख्या 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. गोलंदाज यावेळेला बघायचं आहे, चेंडू खाली क्षेत्रक्षण येईल का आणि झेल होतोय का. यावेळेला झेल सुटला जातोय. त्यास पंचांचं बोर्ड आकाशाकडे उंचावलंय आणि रनअप मध्ये आपण बघितला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, मात्र या ठिकाणी झेल सुटला जातोय. या ठिकाणी आणखी झेल या ठिकाणी सुटला जातोय. आतापर्यंत त्यांनी 3 झेल सोडलेले आहेत. प्रवीण याने 3 झेल सोडलेले आहेत. ते कुठेतरी आपण बघतोय झेल सुटल्यानंतर जे जीवनदान या ठिकाणी मिळालेले आहेत. अक्षय कोल्हा नवीन बॅटर या ठिकाणी. धावसंख्येचा वेग आहे तो या ठिकाणी वाढवायला लागेल. षटक चालू आहे दुसरं आणि या दुसऱ्या षटकामध्ये धावा आपण जर बघितलं तर 24 धावा जरूर आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्टपिच चेंडू यावेळेस बघायचं हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतोय आणि या ठिकाणी हो झेल या ठिकाणी सुटतोय. स्वतःच्या पालित्रामध्ये हा झेल होता, झेल घ्यायला होता, मात्र झेल सुटला जातो. या ठिकाणी जीवनदान जरूर मिळते. या ठिकाणी बॅटर याला चांगला बॅटर या ठिकाणी आपण बघतोय. अक्षय सारखा सुद्धा एक चांगला बॅटर आहे, त्याच्या बॅट मध्ये सुद्धा मोठे फटके येऊ शकतात. चांगला बॅटर आहे, त्याच्यासाठी पुढे हे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. थोडासा गॅप दिसतोय, त्या गॅप मध्ये चांगला फटका खेळू शकतोय हा खेळाडू. यावेळेला बघायचा बॅटने काय बीटच्या साहाय्याने चेंडूला खेळून काढलाय आणि मिळतात या ठिकाणी 4 धावा आणि या 4 धावेने 3चा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेले. या स्कोर वरती धावा आपण बघितला तर 30 धावा. धावसंख्या 30 धावा या ठिकाणी. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30 धावा धावफलकावर. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू असेल त्या गोलंदाजाचा. क्षेत्ररक्षण लावलेलं आहे, थोडस लॉग ऑफ, त्याच्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण आपण यावेळेला बघायचं आहे, मात्र फाईन लेग मध्ये बॉल निघून जातोय. बघायचं आहे या चेंडूवरती मिळतात पुन्हा एकदा 4 धावा. शॉर्टपेच चेंडू होता आणि त्या दिशेने चेंडूला खेळलेला आहे आणि चौकार मिळतोय आणि या 4 धावा मिळतात. जाऊन पोहोचतोय 34च्या घरामध्ये. चौतीस धावा धावफलकावर.
षटक संपलं जातं या ठिकाणी दुसरं अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि बघायचंय 2 षटकामध्ये सदानंद स्मृती कामोड संघ कितपर्यंत मजत मारतोय धावांमध्ये. कॉमन क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते मित्रांनो. कारण की ही स्पर्धा आयोजित केलेली आहे गजानन स्मृती सावंतपाडा ज्यांचं आयोजन आपण बघतोच. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी आणि चांगलं आयोजन त्यांच्याकडनं आपण पाहायला मिळतोय. खास करून आपण बघितलं तेजस गोवारी अतिशय भरपूर मेहनत त्यांचे पूर्ण याचे आहेत त्यांचे व्हॉलंटियर्स ते सुद्धा आपण इथे पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून हे चांगलं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतोय. हो या हवेलीला बघायचं झेल होतोय का. जास्त झेल घेतला जातोय इथे आपण बघितलं चांगला झेल घेतला जातोय. धावसंख्या स्थिर आहे कायम आहे. धावसंख्या 34 धावा. रोशन कांबडी हा बॅटर नव्याने येतोय. पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोशन कांबडी नव्याने बॅटर जाताना दिसतोय. प्रॉफिन पीस बघा सिमेंट्स कॉन्क्रीटने बनवली ज्या खेळपट्टी आपण बघतोय आणि या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा भरपूर ठिकाणी आपण बघतोय. सिमेंट कॉन्क्रीटने बनवलेल्या खेळपट्ट्या असतात मित्रांनो. आणि पूर्वी आपण बघितले शेणाने सारवलेल्या खेळपट्ट्या जास्तीत जास्त आपण बघायचो. मात्र जसं क्रिकेट बदलत गेलं तसं या ठिकाणी सर्व काही बदलत गेलं. मात्र या ठिकाणी हवे सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये बघायचं या ठिकाणी चांगला झेल घेतला जातो. या ठिकाणी आणखी एक विकेट या ठिकाणी मिळाल्या. बॅक टू बॅक 2 विकेट या ठिकाणी गमावलेल्या आहेत. सदानंद स्मृती कामन संघाने या ठिकाणी 2 विकेट्स ज्याच्या नावे आपण बघतोय. काय जबरदस्त ही गोलंदाजी केलेली आहे. गोलंदाज वैभव पाटील हा चांगला गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी आपण बघतोय. बघायचं विकेटची हॅट्रिक होते का. विकेटची हॅट्रिक ते का ते बघायचे. अजूनपर्यंत मला वाटतं षटकारांची हॅट्रिक झालेली नाही. षटकारांची हॅट्रिक झालेली आहे आणि ती षटकारांची हॅट्रिक कोणाच्या नावावरती असेल काल झालेली आहे. कालच्या दिवसामध्ये मी नव्हतो. मला वाटतं जो बॅटर माझं नाव मात्र माझ्यापर्यंत आलेलं नाही. मला वाटतं तन्मय पाटील ज्याने हॅट्रिक केली होती कालच्या दिवसामध्ये मला वाटते षटकारांची. अतुल ठाकरे यांनी मला वाटते सुद्धा हॅट्रिक केलेली आहे. हो विकेटची हॅट्रिक होते की ती बघायचं या स्पर्धेमध्ये. हो यावेळेला चांगला फटका खेळला जातोय. बघायचं आहे 1 बाउंस चेंडूला अडवतोय का क्षेत्ररक्षण मध्ये. फक्त जास्त काय धाव मिळणार नाही या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय एक्स्ट्रा बोरीस संघाकडनं. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 35च्या घरामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. धावसंख्या 35 जावा. याच्यामध्ये आपण बघितलं तर 3 चेंडू टाकून झालेले. 3 चेंडू मध्ये आपण बघितलं 2 विकेट्स घेतलेले आहेत. तिसरं षटक चालू आहे. 6 बॅटने चेंडूला खेळलाय. कव्हरच्या दिशेने बॉल करून निघून जातोय. मात्र एक धाव ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा न करता बघता बघता 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचतोय 37 रन्स. या स्कोर बोर्डवरती धावा आपण बघितल्या जात आहेत. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37 रन्स या स्कोर बोर्डवरती आपण बघतायत. आणि ती खरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या संघाला आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल आहे. थोडस लांब क्षेत्ररक्षण लावलेलं जातोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. हो यावेळेस क्रॉस केला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघून जातोय. या ठिकाणी मिळतात 4 धावा आणि 4 धावाने टीमचं टोटल स्कोर आता मात्र वाढलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 41च्या घरामध्ये. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातला या गोलंदाजाचा. कारण की आपण बघितलं जरी त्यांनी विकेट जर मिळवले परंतु इथे रन्स मात्र या ठिकाणी वाढत चाललेले आहेत सदानंद स्मृती काबड संघामध्ये. इथे आपण बघितलं
जवळजवळ फलंदाज बाद झालेले आहेत. मला वाटतं 4 फलंदाज बाद झालेले आहेत सदान स्मृती कामोड संघाचे. अक्षय स्ट्रायकिंगकडे, एक जबरदस्त बॅटर, भरपूर अनुभव आहे. रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि याच या ठिकाणी त्रिफळ उद्ध्वस्त केला जातोय. 2 गोळ्यांच्या मध्ये जबरदस्त आघात आणि या ठिकाणी अक्षय सारखा चांगला बॅटर बाद झालेला आहे. त्याला थोडस मैदानाच्या बाहेर जावं लागेल, थोडासा नाराज असेल की आपण कुठेतरी या ठिकाणी चुकी केलेली आहे. सहा बॅटने जर खेळला असता तर निश्चितच धावा आली असत्या या ठिकाणी. पण रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नामध्ये या गोलंदाजाने फलंदाजाला फसवलेला आहे. एक्केचाळीस धावा असताना आपण बघितलं अक्षय हा बाद झालेला आहे. जबरदस्त भरपूर त्यांनी मैदानाशी पूर्वी सुद्धा गाजवलेले आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा या बॅटरने भरपूर असे मैदान गाजवलेले आहेत. भरपूर त्यांनी बॅटर मध्ये सुद्धा सन्मान चिन्ह पटकावलेले आहेत. इथे आपण जर बघितलं तर धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आपण बघितली 41 धावा. आता मात्र षटक संपलं जातोय. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. येणारे फक्त शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये बघायचंय कितपर्यंत धावा येत आहे सदान स्मृती कामोड संघामध्ये. जरी नाणेफेक काढल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या संघाला जर आपण बघितले जवळजवळ 5 विकेट गमावलेत आणि या 5 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या आहे ती 41 धावा. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 15 तर 20 धावा येणं हे गरजेचं आहे. तर या धावा जरी येतात तरी चांगला स्कोर आपण बघू शकतोय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र स्लो डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर सरळ इष्टेच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता फक्त 5 चेंडू शिल्लक असतील आणि या 5 चेंडू मध्ये किती धावा येत आहे तर बघायचं आहे. फक्त 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडू मध्ये बघायचंय चौकार येतोय की षटकार येतोय ते पाहणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण बघितला वंश पडील हा गोलंदाज मार्कोर आहे आणि चांगली गोलंदाजी करते बघा. ज्याची क्रिकेटमध्ये जर बघितलं तर अगदी वयाचा मुलगा आहे आणि भरपूर अनुभवानुसार चांगली गोलंदाजी करतोय. मात्र बॉल जाईल त्या दिशेने आणि मिळतात पुन्हा एकदा या ठिकाणी 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरसवलेली आहे. 45 रन्स. याचं जर बघितलं 45 धावा. अजूनही फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडू मध्ये आणखी एक चौकार किंवा षटकार जर येतोय तर कमीत कमी 50 धावा, 50च्या पलीकडे ही धावसंख्या जाऊ शकेल. गतीवर तर परिवर्तन केलं जातोय. चांगली गोलंदाजी आहे. जरी लहान जरी असला परंतु चांगली गोलंदाजी त्याच्या हातून चांगली होताना पाहायला मिळतोय. यावेळी गॅप मध्ये बॉल निघून जातोय बघायचंय. मात्र बॉल थांबणार नाही. बॉल सरळ तिकडे निघून जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरसावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49च्या घरामध्ये. आता फक्त 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेले आहेत. चांगलं काम करताना जरी आपण जर बघितलं चांगला स्कोर या ठिकाणी केलेला आहे सदान स्मृती कामोड संघाने. शाहिद हंसरी आपण बघतो सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा उपस्थित दाखवले. यावेळेला आपण बघितला बॉलला सरळ तिकडे पाठवून दिलेला आहे आणि मिळतात या ठिकाणी 6 धावा. या 6 धावेने टीमचा टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेला आहे 55च्या घरामध्ये. 50 आणि 5 म्हणजेच याचा अर्थ 55 धावा. धावफल कव्हर या स्कोर बरोबर. आता फक्त शेवटचा बॉल असेल. काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 2 चौकार आणि 1 षटकार. जो बॅटर आपण बघतोय भावेश याचा दणका नक्कीच या ठिकाणी मैदानामध्ये चांगले गाजलेले आहे. आता मात्र चांगली खणखणीत अशी ज्याच्या हातामध्ये जी बॅट आपण बघतोय त्या बॅटने चांगले वार करताना त्या बॉल वरती दिसताना पाहायला मिळतात. 2 चौकार 1 षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून जाते 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावेने टीमचा टोटल स्कोर आता मात्र वाढलं जाते या ठिकाणी 61 धावा आणि 62 धावांचा एक टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये काय जास्त धावा आल्या नव्हत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या धावा तर
18 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या होत्या. आणि या शेवटच्या षटकामध्ये आपण बघूया, चर्चा करूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा आलेल्या आहेत. तर 20 धावा आलेल्या आहेत. मध्ये याचा अर्थ आपण बघितले धावा झालेल्या आहेत 61 धावा आणि 32 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. पहिला डाव नुसतं संपुष्टामध्ये आणण्यात आलेला आहे. प्रथम नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना सदानंद स्मृती कामोड संघाने बघा ज्या बॅटरवरती आपण थोडं नजर टाकूया, ज्याने अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे. त्याच्याचमुळे ही धावसंख्या वाढलेली आहे. आपण जर बघितलं जो बॅटर भावेश हे जणी 2 षटकार आणि 2 चौकारानुसार चांगली बॅटिंग केलेली आहे. जवळजवळ त्याच्या धावा आपण जर बघितलं 21 धावा, मग 7 चेंडूमध्ये 21 धावा त्यांनी कब्बल कुटलेल्या आहेत. आणि खरोखरच एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारलेली आहे. सरासरी आपण बघितली तर 15.5च्या सरासरीने वाटचाल करायची आहे. आपण 2 बॅटर लगेच पाठवून द्या. दोन बॅटर लगेच पाठवून द्या. यंगस्टार मोरी संघ युट्यूब लाईव्ह वरती आपण ही स्पर्धा आपण बघतोय मित्रांनो. मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा चांगली स्पर्धा मला वाटतं आयोजित केली होती. आज सुद्धा इथे आपण बघतोय. प्रत्येक ठिकाणी लाईव्ह हे मित्रांनो चालू आहे. तुम्ही 3 किंवा 4 वर्षांनी सुद्धा ही मॅच जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही युट्यूब लाईव्ह वरती कधीही तुम्ही बघू शकता. असं युट्यूब लाईव्ह आपण बघतात मित्रांनो. कॅमेरामॅन सुद्धा तिकडे आहेत, त्याच्यानंतर ऑपरेटर सुद्धा या ठिकाणी आहेत. गुल्लेखांचं काम करताना आपण बघतायत. आयुष चांगलं स्कोरिंगचं काम करताना आपण बघतायत. ब्ल्यू रेड या पाण्याचा पेंटचा वापर करतायत आणि चांगली माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतायत. बघा जर गुल्लेखत जर चांगलं जर असलं तर समालोचन देखील अतिशय चांगलं होतं मित्रांनो. आणि तेच या ठिकाणी चांगले लेखाजोखा अतिशय खूप चांगला आहे. आणि आणखी एक गुल्लेखांचं मी नाव घेईन की विजय कांबळे हा देखील एक चांगला स्कोरिंगचं काम करतोय. गेली 2 ते 3 वर्षामध्ये मी त्यांना नेहमी बघितलेलं आहे स्कोरिंगचं काम चांगलं करतोय. आणि तसंच या ठिकाणी सुद्धा स्कोरिंगचं काम करताना मी त्यांना सुद्धा या ठिकाणी चांगलं बघितलेलं आहे. पंच तिकडे आहेत. पंचाने आम्हाला सिग्नल दिलेला आहे की या ठिकाणी मॅच या ठिकाणी स्टार्ट होतोय. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आणि दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा मी मैदानाच्या आतमध्ये वळतोय. पहिलाच बॉल घेऊन जातोय विशाल सातवी, सामना करतोय. या पहिल्याच बॉलवरती आपण बघितलं या दिशेने चेंडूला दिशा दिली आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. ज्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार आपण बघतोय, खणखणीत असा चौकार आलेला आहे. वैभव याच्या बॅटमधून आलेला हा चौकार ऑफस्टॉपला चौन आपण बघितला. थोडासा क्रॉस केला हा फलंदाज, आडव्या बॅटीचा प्रयत्न केला आणि त्या दिशेला चेंडूला ढकलून दिलं आणि 4 धावा या पहिल्याच बॉलवरती येत आहेत.
विकेटचं होते पतंग आणि बॅटला स्पर्श होऊन सरळ फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. नाराज या ठिकाणी थोडस दिसतोय बॅटर, कारण की इथे आपण बघितलं विकेट गमावलेला आहे. पहिली षटक चालू असताना अतिघाई संकटात नाही, मात्र इथे विकेट गमावलेला आहे. आता मात्र यंगस्टर मोरी संघाला चांगले फटक्यांची आवश्यकता आहे, परंतु इथे आपण बघितलं पहिली षटक चालू असताना पॉवर प्ले मध्ये आणि विकेट गमावलेला आहे. नव्याने बॅटर जातोय स्ट्रायकेनकडे. प्रवीण स्ट्रायकेनकडे असेल विशाल. यावेळेला आपण बघायचं व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचांमार्फत. यस, व्हेरी गुड डिसिजन इज अंपायर, धन्यवाद. चांगले डिसिजन पंचांपर्यंत येत आहेत. आमच्या व्हाईट बॉलचा इशारा सर्व पोहोचवलाय. धावसंख्यावरती नजर टाकली, धावसंख्या 5 वर पोहोचतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा विशाल. शॉर्ट पिच चेंडू यावेळेला बघायचं झेल होण्याची शक्यता आणि यस, या ठिकाणी विकेटचं होते पतंग. दुसरा झटका या ठिकाणी लागतोय यंगस्टार मोरी संघाला. आतापर्यंत आपण बघितलं विशाल सातवी याच्या वरती 2 विकेट त्याच्या नावे आहेत. पहिलं विकेट सुद्धा आपण बघितलं आणि त्याच्यानंतर दुसरा विकेट या ठिकाणी गमावलेला आहे. आता मात्र नवीन बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये, राज भोईर. हा देखील नवीन बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये. बत्तीस धावांचं 61 धावा आणि 62 रन्स धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत यंगस्टर मोरी संघाने 2 विकेट्स गमावलेले आहेत. यावेळेला आपण बघायचंय चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय, सरळ चेंडू या ठिकाणी जातोय. शेखच्या हातामध्ये डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतो या ठिकाणी. चांगली गोलंदाजी करत असताना अतिशय वेगवान गोलंदाज. त्याच्यामध्ये एक व्हाईट चेंडू आपण बघितला, त्याच्यानंतर 2 विकेट्स. पहिल्या बॉलवरती चौकार सुद्धा आला होता. फलंदाज पुन्हा एकदा जाईल विशाल. यावेळेला क्लासिकल क्रिकेट बघायचं आहे. टॉकर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. बॉल सरळ जातोय सिलिम मिडान ऑनच्या दिशेने. तिथे आपण जर बघितलं क्षेत्रक्षणामध्ये दिनेश सातवी तिथे येतोय, चेंडूला उचलतोय आणि गोलंदाजाच्या हातामध्ये थ्रो केला जातोय. या मॅच मध्ये आपण बघितले दोन्ही बंधू आहेत, एका बाजूने दिनेश तर एका बाजूने विशाल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बघायचा, झेल होण्याची शक्यता. येस, आणखी एक या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. यंगस्टार मोरी संघाला झटके या ठिकाणी लागले जात आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. आता मात्र यंगस्टार मोरी संघ थोडासा डगआउट मध्ये जाताना दिसतोय. 5 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. धावांची आवश्यकता या ठिकाणी, भरपूर धावांची आवश्यकता आहे आणि या ठिकाणी विकेट्स गमावलेल्या आहेत. धाव संख्या 5 धावा असताना आपण बघितलं 3 विकेट्स या ठिकाणी गेलेल्या आहेत. आतापर्यंत जर बघितलं 3 विकेट्स असू की आपण जर बघितलं समीकरण बदललेलं आहे. 19 बॉल मध्ये मला वाटतं 18 बॉल मध्ये मला वाटतं 57 रन्स धावांची आवश्यकता आहे. भरपूर धाव्यांची आवश्यकता आहे. या ठिकाणी हवाई सफर करावं लागेल यंगस्टर मोरी संघाला. कुठेतरी मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर मोठे फटके जर येतात तर यंगस्टर मोरी संघाला कुठेतरी त्याचा फायदा होऊ शकतोय. फक्त इथे तितक्याच वेगाने सगळी गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघायचं असतं बॅटरी सगळं काढण्याचा बघायचं आहे. लॉंग आणि लॉंगच्या मध्ये हा चौकार येतो आणि चौकाराने धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 9च्या खरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतोय. रोशन तांबे हा गोलंदाज पार्कवर आहे. समीकरण असं असेल 17 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल आणि या 17 बॉल मध्ये विजयासाठी 53 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय, साठी गोलंदाजी केली जातोय. पुढचा बॉल
या वेळेला सबच्या थोडासा बाहेर चेंडू निघतोय आणि पंच सांगतात या ठिकाणी खराब चेंडू आहे. अवांतर धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. 17 मध्ये 52 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. 17 बॉल आणि 52 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पिच बॉल यावेळेला चेंडूला हुक केलाय. ही चेंडू हवेमध्ये 6 धावांसाठी मोठा फटका आणि भरपूर उशिराने हा षटकार आलेला आहे. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. धावसंख्या 16 धावा या स्कोर वर आपण बघतोय. समीकरण असं असेल या ठिकाणी तर 16 बॉल मध्ये 46 रन्स म्हणजेच 46 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी 16 बॉल मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल गोलंदाज. या चेंडूवरती सामना करेल नवीन बॅटर आपण बघतोय तिथे स्ट्राईक एंडकडे. या वेळेला सह बॅटने चेंडूला खेळून काढला जातो. एक धाव ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा न करता फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काय धाव मिळणार नाही. आणि एका धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेले आहे. इथे जर बघितलं तर 17च्या घरामध्ये आता फक्त येणारे चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे ही मॅच जिंकण्यासाठी. यंगस्टार मोरिस संघाला 15 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस आपण बघायचा ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू निघतोय. पंच या ठिकाणी सांगतात काय चेंडू खराब आहे. अवांतर धावेने संघाची धावसंख्या थोडी वाढली जाते. 15 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता. हे समीकरण बदलत चाललेलं आहे. मोठे फटक्यांची आवश्यकता आहेत यंगस्टार बोरी संघाला. उठली विकेटची चांगली गोलंदाजी. यावेळेला वेगवान गोलंदाज अतिशय सुंदर बॉल पडल्यानंतर सरळ स्टेजच्या हातामध्ये तिकडे जातोय. अक्षय कोल्हा त्या ठिकाणी हे चांगली स्किपिंगचं काम करताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल. या वेळेला बघायचं आहे शरीरापासून दूर चेंडूला खेळून काढतोय. फर्स्ट आणि गलीच्या मध्ये चेंडू तिकडे जातोय. एक धाव लेग बायच्या रूपाने फक्त धाव मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वर. ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 19 13 बॉल मध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला त्रिफळ उद्ध्वस्त आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. एक स्टार मोरिसगा आपण बघितला पूर्ण डगआउट मध्ये जाताना दिसतोय. विकेट्स गमावलेले आहेत. आता मात्र जे काही असतील तर मला वाटते गोलंदाज 3 ते 4 ज्याकडे असतील परंतु इथे बॅटर व्यवस्थित आहेत. मात्र अजय पाटील सारखा एक बॅटर आहे. इथे धावांची आवश्यकता आहे. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. भरपूर उशिराने आपण बघितलं अजय पाटीलला पाठवलं जातोय. सुरुवातीला जर पाठवलं असतं तर नक्कीच थोडस यंगस्टार मोरिस संघामध्ये थोडस काहीतरी धावांमध्ये झालं असतं. तर अजय पाटील याला भरपूर उशिराने पाठवलं जातोय. महेंद्र कोल्हा अतिशय चांगला गोलंदाज आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा अतिशय चांगली त्यांनी गोलंदाजी केली होती. या गोलंदाजाने अतिशय एक नामांकित खेळाडू आपण बघतोय गोलंदाज ज्याने असं भरपूर सन्मान चिन्ह पटकावलेले आहे समाजामध्ये. आणि बघा एरियामध्ये सुद्धा आपण बघतोय तर चांगले गोलंदाज या ठिकाणी आहेत. 3 ते 4 गोलंदाज चांगले आहेत सदानंद स्मृती कामर संघामध्ये. पुढचा बॉल घेऊन जाईल. या वेळेला आपण बघायचंय फुलटच चेंडू होता. व्यवस्थित समाचार घेता आला नाही या बॉलवरती. व्यवस्थित समाचार जर घेतला असता या बॉलवरती तर कदाचित चौकार किंवा षटकार सुद्धा आला असता. मी अगोदरच म्हटलं होतं की चांगली गोलंदाजी ही चांगली आहे.
मध्ये बॉल बॉल खाली क्षेत्ररक्षण जरूर आहे. रनिंग कॅच होईल का? झेल सुटला जातोय. जीवनदान मिळेल. 2 धावा मिळतात. 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 21च्या घरामध्ये धावांची आवश्यकता आहे. 10 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. धावा झालेल्या आहेत 21 आणि 10 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. स्लो डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर सरळ ऑप्टमवरनं जातोय. असं वाटलं होतं की व्हाईट बॉल जाईल, मात्र चेंडूने बॉलने थोडंसं वळण घेतलंय आणि सरळ इस्टेकच्या हातामध्ये जातोय. 9 मध्ये 41 धावांची आवश्यकता. टीम चांगली गोलंदाजी केली जाते. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाजाने. इथे आपण जर बघितलं 3 चेंडू डॉट, त्याच्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत या गोलंदाजाने. सोपा गोलंदाजी केलेली आहे. स्वतःला पूर्णपणे सांभाळून घेतोय गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज. 3 डॉट आणि त्याच्यामध्ये फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. सुरेख चांगली गोलंदाजी मानावं लागेल. कुठल्याच प्रकारचा मोठा फटका खेळून दिला जात नाही फलंदाजाला. बॅटरला खडे खेळे खेळण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. 4 चेंडू डॉट आतापर्यंत त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त 2 धावा खर्च करतोय हा गोलंदाज. म्हणजे सुंदर गोलंदाजी केलेली आहे. भरपूर प्रॅक्टिस करतोय हा गोलंदाज, म्हणून मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी करत असताना मात्र इथे आपण जर बघितलं जातं यस षटक या ठिकाणी समाप्त होते. षटकाची झाली समाप्ती. आता फक्त 18 चेंडूचा खेळ संपलाय. येणारे फक्त आता शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये धावांची आवश्यकता आहे. 41 धावांची आवश्यकता आहे. एक स्टार मोरी संघ थोडासा नाराज असेल. इथे आपण 6 मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. भावेश घोरकाणा हा गोलंदाज मार्कवर येतोय. अतिशय चांगला गोलंदाज. शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये दिले जातोय, जे अंतिम षटक आहे आणि 6 मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला बघायचं आहे मात्र काय घडलंय. येस, फलंदाज या ठिकाणी बाद होते. अजय पाटील याची खेळी संपुष्टामध्ये येते आणि चांगला फलंदाज बाद झालेला आहे. आळवी पाटीचा प्रयत्न, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र इथे पंचांना बोट आकाशाकडे उंचवलंय आणि फलंदाज नक्कीच इथे बाद होतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातोय. 1 धाव मिळेल. आज साधारण स्फूर्ती कामोस संघाने अतिशय चांगली भरपूर मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. चांगलं मेहनत करताना आपण बघतोय क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फुटात बॉल यावलेला बघायचंय. स्वतः गोलंदाज जातो या ठिकाणी आणि रडाप चांगला कॅच घेण्याचा प्रयत्न. मात्र पंच या ठिकाणी सांगतात की यस हाईट नो क्रिएट. नो चेंडू घोषित केला जातोय पंचांनी. हाईट नो या ठिकाणी आपण बघितलं. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. इथे
पंचांनी जायचं आहे तिकडे. इथे चेक केलं जाईल. इथे आपल्याला बघायचं आहे स्त्री अंपायर कडे आपण याच्यामध्ये बघितले जाते की इथे चेक केला जातोय. इथे आपण बघितलं चेक केलेलं आहे. हाईट नो तो नक्कीच आहे, परंतु इथे गोलंदाज जो आहे चांगले सुखरूप आणि मात्र चांगली गोलंदाजी केलेली ते चेक केलं होतं. जर ऍक्शन मध्ये जर गोलंदाज जर सापडला असता पंचांना, कारण की आपण बघितलं की या लाईव्ह वरती ही आपण स्पर्धा मित्रांनो आपण बघतायत, कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा प्रत्येक गोलंदाजाला चेक केलं जातोय. तसंच या ठिकाणी चेक केला जातोय. चांगली गोलंदाजी तुम्ही करा मित्रांनो. जर फेकी गोलंदाज जर सापडला तर त्या गोलंदाजाला सुद्धा स्पर्धेमधून बॅन केला जाईल, लक्षात घ्यायचं आहे. म्हणून गोलंदाजी ही चांगली करा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन जातोय. बॅटने चेंडूला खेळून काढलाय. बघायचं आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. धावसंख्या आहे 26च्या घरामध्ये 26 रन्स. शेवटचे फक्त 2 बॉल शिल्लक. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. आता फक्त शेवटचा बॉल आहे. हा सामना आपण बघितलं तर सदानंद स्मृती कामन संघाच्या बाजूने हा सामना जिंकलेला आहे असं म्हणायला काय आता हरकत नाही. शेवटचा बॉल आहे की यंगस्टर मोदीने पहिल्या षटकापासून चांगली सुरुवात करायला हवी होती. षटकार भरपूर उशिराने आपण षटकार बघतोय. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी सदानंद स्मृती कामन संघ आणि हळणक या ठिकाणी यंगस्टर मोदी संघ या स्पर्धेमध्ये भाग दर्शवल्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक आभार मानतोय. कारण की यंगस्टर मोदी संघाने आपण बघितले विकेट्स गमावले, तिथेच कुठेतरी हा संघ डगआउट मध्ये गेला आणि त्याच्यामुळे या धावा ह्या येऊ शकल्या नाही. त्यांच्या बॅटमधून धावा ज्या आहेत त्या फार कमी आलेल्या आहेत आणि इथे विकेट सुद्धा गमावलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत इथे लगेच.
इथे आपण जर बघितलं 7 मध्ये जरी 21 धावा केलेल्या आहेत आणि